विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महामानव ज्योतिबा फुले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि तमाम ज्यांनी बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी आपले योगदान दिलं त्या सर्व महामानवांना अभिवादन करते. त्याचबरोबर माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता यशोधरा, माता जिजाऊ, माता अहिल्या यांच्या त्यागाला, यांच्या कार्याला देखील विनम्र अभिवादन करते. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले विधानसभा समन्वयक वाशिम मंगरुळपीर डॉक्टर तुषार गायकवाड, तसेच अ, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्राध्यापक धांडे सर, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या प्रमुख वक्त्या प्राध्यापिका जयश्रीताई बिसे, त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे ऍडव्होकेट प्राध्यापक वानखेडे सर, सोबतच या ठिकाणी उपस्थित असलेले युवाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत गायकवाड, कृष्णा देशमुख आणि भारतीय बौद्ध महासभेचे संपूर्ण पदाधिकारी संध्याताई पंडित आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी. आले तेव्हा हॉल पूर्ण होता आणि आता पूर्ण कमी झाला. फुकटात घे स्वातंत्र्याचे आभाळ, माझ्या भीमाने दान केले. फुकटात घे स्वातंत्र्याचे आभाळ, माझ्या भीमाने दान केले. मनुस्मृती जाळून तुला उंच उडण्यास पंख दिले, तुला उंच उडण्यास पंख दिले. निश्चितच आज या मनुस्मृती दहन दिनानिमित्त आणि आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि ते आपण का साजरा करावा, कशासाठी साजरा करावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती का जाळली याबद्दल आतापर्यंत सर्वांनी आपल्याला सर्व मार्गदर्शन केलेलंच आहे. म्हणतात ना की जेव्हा सर्व ताकात आपण जेव्हा घुसळतो तेव्हा सर्वांनी थोडं 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 लोणी काढून घेतलेलं आहे आणि शेवटी जो अध्यक्ष उरलेला आहे त्या अध्यक्षासाठी काहीही राहिलेलं नाहीये. आणि म्हणून तरी देखील या ठिकाणी अनेक सूर आला अनेक सूर आलेला आहे की आमच्या माता भगिनी आताच्या काळामध्ये ज्या आपण कुठे भरकटत आहोत, स्त्रीमुक्ती दिनाचं महत्व काय, आपण काय केलं पाहिजे, शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे, हे सर्व या ठिकाणी मांडण्यात आलं. परंतु आपण पाहतो की काही लोकांनी, काही मनुवादी लोकांनी आपल्या राजस्थानच्या जयपूरमध्ये हायकोर्टामध्ये मनूचा पुतळा उभारलेला आहे. मनूचा पुतळा त्यांनी का उभारला? कारण त्यांना वाटतं की मनू हा देव आहे आणि त्याचे कायदे हे सर्वांसाठी योग्य आहेत. आणि अशा मनूचा पुतळा उभारणारे लोक आणि त्याचं मनुस्मृतीचं समर्थन करणारे लोक आजही जिवंत आहे, आजही त्याचं पालन करतात आहे. परंतु त्या मनुस्मृतीचं समर्थन करत असताना त्या मनुस्मृतीच्या तोंडाला काळं फासण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते आमच्या माता भगिनींना केलं आहे. निश्चितच छत्रपती संभाजीनगरच्या 2 महिला आहेत, कांताबाई अहिरे आणि शालिनीताई पवार. ह्या कोणत्या महिला आहेत? तुमच्या आमच्यासारख्या सुशिक्षित नाही. त्या महिला आहेत धुणं भांडी करणाऱ्या, त्या महिला आहेत घरकाम करणाऱ्या, त्या महिला आहेत ऊस तोडीसाठी कर्नाटक राज्यात जाणाऱ्या. त्या महिलांना कळकळ वाटली की हा मनूचा पुतळा का आपल्या भारतात आहे. कारण दिल्लीमध्ये जेव्हा आपलं भारताचं संविधान जाळलं गेलं होतं ही माहिती त्या महिलांना कळली, त्यांचा जीव कळवळला आणि त्यांनी ठरवलं की एकदा तरी या मनूच्या तोंडाला काळं फासायचं, नाहीतर त्याचं मुंडकं तरी छाटायचं. म्हणून त्यांनी काय केलं तर त्या महिलांनी सर्वप्रथम, त्या दोघी जणी होत्या अहिरे आणि पवार, या दोघींनी एकत्र आल्या आणि विचार केला की एरवी आपलं कामातच जीवन चाललेलं आहे, एरवी तसं काही आपण कोणाच्या कामी पडणार नाही आहोत, आपण आपल्या घर खर्चासाठी, घरकामासाठीच आपण तयार झालेलो आहोत. परंतु जर एक काम बाबासाहेबांसाठी, बाबासाहेबांचा विचार जागृत ठेवायसाठी जर आपण केलं तर निश्चितच ते करू शकतो. म्हणून दोघींनीच ठरवलं, दोघींनी 20,000 रुपयाचं कर्ज घेतलं. कर्ज घेऊन त्या महिला छत्रपती संभाजीनगर वरून जयपूरला जाण्यासाठी निघाल्या. जाताना रेल्वेतही त्यांना भरपूर त्रास झाला. 2 दिवसाचा प्रवास केल्यानंतर ते जयपूरच्या हायकोर्टात पोहोचल्या. तिथं हायकोर्टात पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिलं की तो मनूचा पुतळा अगदी बिनधास्तपणे उभा आहे आणि तिथले जे काही ब्राह्मणवादी वर्चस्व असणारे काही वकील लोक आहेत ते सुद्धा त्याचं समर्थन करतात आहे. मग त्यांनी ठरवलं की काहीतरी करायचं आणि याचं आपण मुंडकं तरी छाटायचं किंवा आपण तोंडाला काळं तरी फासायचं. त्यांनी पाहिलं, सगळं वातावरण पाहिलं आणि दोघी जणी अचानक त्या मनूच्या पुतळ्यावर चढल्या आणि त्यांनी मनूच्या तोंडाला काळं फासलं. त्याचं मुंडकं काही छाटता आलं नाही कारण ते सिमेंटचा बनवलेला असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही. परत पण त्यांनी संकल्प केला
की या मनूच्या पुतळ्याच्या तोंडाला काळं फासलं. काळं फासून त्या तिथून पळून गेल्या नाहीत. त्या तिथून पळून गेल्या नाहीत. त्या सरळ तिथेच थांबल्या. जेव्हा लोकांनी पाहिलं, की या 2 स्त्रिया मनूच्या तोंडाला काळं फासत आहे, लगेच पोलिसांना फोन करण्यात आले. लगेच पोलीस त्या ठिकाणी तिथे आले. त्या 2 महिलांना अटक करण्यात आलं. अटक करण्यात येऊन त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. जेलमध्ये गेल्यानंतरही त्यांना तिथे भरपूर त्रास झाला. कुठल्या तुम्ही कशासाठी आला? काय कोणती संघटना आहे? अतिरेकी आहे का? असं तसं खूप त्यांना त्रास दिला गेला. तिथल्या काही आपल्या आंबेडकरी समाजाच्या किंवा आंबेडकरी अनुयायांनी त्यांना जामीनपत्र देण्याचंही काम केलं. परंतु त्यांचा विश्वास बसत नव्हता. म्हणून ॲडव्होकेट बरेला यांनी त्यांचं वकीलपत्र घेऊन त्यांना जामीन मिळवून दिला. जामीन मिळवून दिला. त्या स्वाभिमानी महिला ज्या आहेत, जामीन मिळवून दिल्यानंतर त्यांनी कुणाकडूनही पैसे घेतले नाही. आपल्याला घरी तर आपल्या महाराष्ट्र राज्यात परत जायचं. मग कसं जायचं? त्या 8 दिवस तिथे थांबल्या. लोकांच्या एखाद्या हॉटेलवर त्यांनी धुणे आणि भांडी घासली आणि पैसे जमा करून त्या स्वतःहून या इथे आल्या. इथे आल्यानंतरही त्यांना काय छळ झाला. इथे आल्यानंतर त्यांच्या घरमालकांनी त्यांचं सामान सरळ रस्त्यावर आणून टाकलं. तुम्ही आमच्या घरात राहू शकत नाही. कारण तुम्ही मनूच्या पुतळ्याला काळं फासलं. तुम्ही धर्मविरोधी आहात. म्हणून त्या दोन्हीही महिलांना घराच्या बाहेर काढून देण्यात आलं. परत त्यांना त्याच्यासाठीही संघर्ष करावा लागला. त्यांच्यासाठी अनेक केस कराव्या लागल्या. म्हणून या ठिकाणी असं म्हणावसं वाटतं, की आपल्या ज्या महिला आहेत, या महिला करू शकतात. आपल्या ग्रामीण भागातल्या असो, शहरी भागातल्या असो, परंतु फक्त त्याच्यामध्ये काय पाहिजे, जाणीव पाहिजे आणि कळकळ. ती काम करण्याची आपल्यामध्ये तळमळ पाहिजे. जरी आपण सुशिक्षित आहोत, आपल्या वानखेडे सरांनी सांगितलं, की सुशिक्षित लोकांनी पुढे आलं पाहिजे. सुशिक्षित लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे, की आपल्या समाजावर कशा पद्धतीचा अन्याय अत्याचार होतोय. आपल्या समाजावर कशा पद्धतीचं काय सोल्युशन आहे. कसं आपण एकत्र येऊ शकतो. कशा पद्धतीने आपण ह्या पुढच्या पिढीला वाचवण्यासाठी, पुढची जी पिढी आहे, आता आपली मुलं ठीक आहे, लागतील कंपन्या-बिंपन्यामध्ये लागतील. पण त्याची जी पुढची पिढी येणार आहे, त्या पुढच्या पिढीला मात्र गुलामगिरी असणार आहे आणि ती गुलामगिरीची तयारी आता मोदी सरकारने सुरू केलेली आहे. म्हणून आपल्याला सत्तेत जाणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, की तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, की मला शासनकर्ते जमात बनायची आहे. मग शासनकर्ते जमात नुसतं घराच्या भिंतीवर लिहून ठेवल्यानं होणार आहेत का? नाही. आपल्याला समाजामध्ये जाऊन ती जागृती करावी लागणार आहे. आजकाल तर सगळेच म्हणतात, जोपर्यंत इलेक्शन आलं, पैसा-पाणी जे काही आपल्याला भेटलं, काय व्यवहार-बिवहार झाले, इतक्यापुरतंच मर्यादित राहायचं. बाकी आपल्याला 5 वर्ष काही घेणं-देणं नाही. 5 वर्ष आपण आपल्या कानावर हात ठेवतो, डोळ्यावर बोट ठेवतो आणि तोंडावरही बोट ठेवतो. म्हणजे जे 3 माकडं म्हणतात, ते 3 माकडासारखं आपण हे काम करत असतो आणि काही लक्षात येत नाही. जे करतात तसं करू द्या. परंतु तुम्ही जे आता हे करत आहात, ते त्याचा परिणाम आपल्याला नाही तर आपल्या पुढच्या पिढीला भोगावा लागणार आहे. त्याचा विचार आपण आता केला पाहिजे. त्याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण आपली संघटना तयार करून आपण त्या संघटनेच्या माध्यमातून मूल्य ठरवून आपण आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा विकास घडवून आणला पाहिजे. आणि हेच म्हणून आता आपण या मुक्ती दिनानिमित्त बोलत आहोत. मुक्ती दिनानिमित्त एकत्र आलेलो आहोत. निश्चितच आपण मुक्त झालेलो आहोत. मुक्त करणारे कोण? तर आपले बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं, की हा सुशिक्षित समाज हा माझ्या समाजाला पुढे नेईल. हा जो आपला याचा रथ आहे, तो रथ पुढे नेईल. परंतु आपण रथ पुढे न नेता तो मागे खेचण्यात आपण पुढे झालेलो आहोत, अग्रेसर झालेलो आहोत आणि त्यामध्ये सर्वात जास्त कोणाचं काम असेल तर सुशिक्षित वर्गाचं काम आहे. सुशिक्षित वर्गाला पूर्ण अभ्यास आहे. आपली सामान्य जनता तर आपण नुसतं त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आपण पाहतो ते जातात कुणीकडे, पण ते त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते मार्गदर्शन तुमच्या आमच्या सुशिक्षित लोकांच्या माध्यमातूनच त्यांना होणार आहे. आणि आजच्या या स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलात. सर्वांनी या ठिकाणी छान असं मार्गदर्शन केलं. विशेषतः मी आजच्या प्रमुख वक्त्या आदरणीय जयश्रीताई भिसे मॅडम यांनी देखील आपले सुंदर असे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. निश्चितच त्या विचारावर आपण चाललं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करून थांबले का ते? नाही. त्यांना पुढे जाऊनही त्यांनी अनेक अधिकार आमच्या महिलांना दिले. एक अशीच महिला होती गिरणी कामगारात तिचा नवरा काम करत होता आणि तिचा नवरा गिरणी कामगारावर काम करत असताना तो मरण पावला. मरण पावल्यानंतर तिला त्याच्या जे कामाचे काही पैसे असतील ते तिला मिळायला पाहिजे होते, ते तिला मिळालेले नाही. मग ती अशीच तिचं एक बाळ 2-3 दिवसापासून उपाशी होतं आणि त्या उपाशी बाळाला घेऊन ती बाबासाहेब आंबेडकरांच्या दरबारात घरी गेली, राजगृहाला गेली. राजगृहाला गेली, तिथल्या सेवकाने तिला अडवले, की "तू आज बाबासाहेब तुला भेटू शकत नाही. ते खूप अभ्यासात मग्न आहेत आणि त्यामुळे तू जा इथनं." मग त्यानंतर तरी ती गेली नाही. थांबली तिथे. पण तिच्या बाळाला 3 दिवसापासून उपाशी असल्यामुळे तिचं बाळ खूप रडत होतं. अतिशय रडत होतं. त्या बाळाच्या रडण्याचा आवाज
बाबासाहेब आंबेडकरांच्या कानावर गेला. बाबासाहेब आंबेडकरांच्या कानावर गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर घरातून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "कोणाचं बाळ रडते त्याला शांत करा." तर मग शेवटी ती महिला पुढे आली, "बाबासाहेब हे माझं बाळ आहे." "अगं बाई, हे तुझं बाळ का रडते?" तर ती म्हणते, की "माझं बाळ 3 दिवसापासून उपाशी आहे." "मग त्याला दूध पाज." तर ती म्हणते, "3 दिवसापासून मी पण काही खाल्लेलं नाही, त्यामुळे माझ्या बाळाला दूध येत नाही आणि म्हणून मी हा बाळ रडते आहे." सर्वप्रथम बाबासाहेबांनी काय केलं, तर त्या बाळाला उचललं आणि जवळच्या एखाद्या हॉटेलवर नेलं आणि त्या हॉटेलवरून दूध घेतलं, त्या बाळाला पाजलं आणि त्या बाळाला पहिले शांत केलं आणि नंतर त्या महिलेची गाऱ्हाणी ऐकली. तेव्हा ती म्हणते, की "बाबासाहेब, माझा नवरा गिरणी कामगार होता आणि तो मृत्यू पावला. परंतु त्याच्या पश्चात माझ्याकडे कमाईचं कोणत्याही पद्धतीचं साधन नाही आणि मी म्हणून काही करू शकत नाही. म्हणून माझ्यासाठी तुम्ही काहीतरी करा." तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला. तिची केसही लढली आणि त्या माणसाचं जे काही तिथे जमा होतं ते जमापुंजी त्या स्त्रीला मिळवून दिली आणि त्याच्या जागेवर हिलाही कुठे काम लागते का? ते कामाचा शोध बाबासाहेबांनी त्यांना दिला. त्या महिलेला दिला. म्हणजे केवळ बाबासाहेब मनुस्मृती कृतीतून करून दाखवली, जाळून दाखवली असं नाही, तर त्यांनी ते सगळं करून दाखवलं आपल्या महिलांसाठी. त्यांना माहित होतं, की ही महिला खूप आपली जी आहे, ती मागासलेली आहे. तिला शिक्षणाची गरज आहे, तिला सामंजस्याची गरज आहे आणि हे सगळं करत असताना बाबासाहेबांनी पुरेपूर आम्हा महिलांचा विचार केला. संविधानाच्या मार्फत आम्हाला खूप सारे अधिकार दिले आणि ते अधिकार आपल्याला आता जाणून घेण्याची वेळ आलेली आहे, की आपल्याला संविधानामार्फत भरपूर अधिकार दिले आहे. केवळ एका कामापुरतं, आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित न राहता आपण समाजात जाऊन समाजाच्या महिलांच्याही समस्या सोडवल्या पाहिजे. समाजात जाऊन समाजाचाही विकास घडवला पाहिजे आणि ते चांगल्या पद्धतीनं आमच्या माता-भगिनी करू शकतात आणि त्याला सपोर्ट म्हणून आमच्या पुरुष बांधवांचं देखील आहे. या ठिकाणी जयश्रीताई आलेल्या आहे. मागे 7 फेब्रुवारीला मागच्या वर्षी रमाई जयंतीच्या दिवशी पण जयश्रीताई आम्ही त्यांना बोलावलं होतं. तर त्यावेळेस त्यांचे मिस्टर त्यांच्या सोबत आले. दोन्हीही मुली घेऊन. म्हणजे त्यांचा किती पाठिंबा आहे ताईला, की प्रत्येक ह्याच्यामध्ये त्या त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्या 2 मुली ते सांभाळतात आहे. म्हणजे असाच जर प्रत्येक घरातून आमच्या महिलांना जरी पाठिंबा मिळाला, तर निश्चितच आमची महिला पुढे जाऊ शकते. समाजासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या पक्षासाठी आणि आपल्या देशासाठी ती चांगल्या पद्धतीचं काम करू शकते. अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. जय भीम, जय संविधान.